तर प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांना सोबत घेत सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। जय पवार, पार्थ पवार हे सुद्धा सोबत होते। तर चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा यावेळेस उपस्थित होते। सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला। यावेळेस महायुतीतील अनेक बडे नेते हे उपस्थित होते। सोबतच राष्ट्रवादीचे नेते सुद्धा उपस्थित होते। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे यावेळेस उपस्थित होते। पवारजी यांचा फॉर्म भरण्याकरता मला पक्षाची सूचना आली आहे आणि त्याकरता मी जातो आहे। राहुरी आणि बारामती दोन्ही सीट प्रचंड बहुमताने आम्ही जिंकू। आमचं प्रामाणिक मत आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी। संपूर्ण महाराष्ट्र दादांच्या जाण्यामुळे हळहळ आहे आणि अशा प्रसंगामध्ये निवडणूक त्या मतदारसंघामध्ये लागणं हे संयुक्तिक नाही। आपल्या माध्यमातून मला काँग्रेस पक्षालाही आवाहन करायचं आहे की त्यांनी आतापर्यंत जे जर संकेत पाहिले तर प्रत्येक पक्ष अशी जिथे घटना घडेल तिथं मोठा राज्याचा नेता त्यामध्ये या ठिकाणी आपण गमावून बसलोय। त्या परिस्थितीमध्ये आज वहिनींच्या पाठीशी अखंड महाराष्ट्र उभा आहे। त्यांना त्या मतदारसंघामध्ये बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसनं सुद्धा मन मोठं दाखवावं ही विनंती करायची आहे। माझी मनापासून हीच भावना आहे आणि मी स्वतः ट्विट करणार आहे, स्वतः माझं पेजवर पोस्ट करणार आहे की ही इलेक्शन ही खऱ्या अर्थाने बिनविरोध व्हायला पाहिजे। म्हणजे अजितदादांचं मोठं कर्तृत्व होतं, मोठं योगदान होतं महाराष्ट्रासाठी। जे कोण काही लोक काही म्हणत असतील ते योगदान होतं का? 100% योगदान होतं। कर्तृत्व होतं का? निश्चित होतं। आणि अशावेळी ते वारलेत, अशावेळी काय इलेक्शन लढवावे?